आज आपण बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया। हा कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी आपण दोन उदाहरणं बघत आहोत। एक आहे डिस्क आणि एक आहे रिंग। डिस्क ही सॉलिड आहे, रिंग ही हॉलो आहे। डिस्कचं मास हे ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या काय जवळ आहे, तर रिंगचं मास हे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर आहे। तर मास जेवढं सेंटरच्या जवळ असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहतो, कमी राहतो। आणि मास जर सेंटरच्या दूर जर जात असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया हा जास्त राहतो। तर हे कशामुळे, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू mr²। m म्हणजे मास, r म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया। तर मास आपण कॉन्स्टंट पकडलेला आहे दोन्ही रिंग आणि डिस्कचं, फक्त रेडियल डिस्टन्स काय होऊन राहिलं म्हणजे r हा बदलून राहिला। त्याच्यामुळे काय होते की मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिस्कचा कमी राहतो तर रिंगचा हा जास्त राहतो। तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी जास्त राहिल्याचा परिणाम काय होतो, जर आपण याला फिरवण्याचा प्रयत्न केला तर डिस्क ही इझिली फिरेल आणि रिंग ही फिरण्यासाठी कठीण जाईल। तर काय होते, साधा नियम आहे, आय जर जास्त असला, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, तर ती फिरवायला जास्त कठीण जाते। तर अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माऊली ट्युटोरियलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।